2026 ही पहिली राईड आहे. 14 फेब्रुवारी 2026 चालू आहे. 2 वर्षानंतर राईड करतो आता. तो एवढा कंटाळा आला, राईड नाही केलं असं करतो बाबा पुढे जर जाऊन जीव देऊ, राईड नाही तर काहीच नाही असं वाटत हो लाईफमध्ये. बट आत्ता जो राईडला निघालो भाई साहेब एवढा मजा येत आहे ना. सो सुप्रभात मित्रांनो, माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आता मी स्टार्ट करतो आहे मधूनच, कारण का घरी होतो तेव्हा खूप उशीर झालेला, उठायला पण उशीर झाला. ही माझी 2026 ही पहिली राईड. सो एवढी मजा येते ना भाई साहेब. आणि यावेळेस एकटाच नाही, 3 बाईक आहेत, तुम्ही बघालाच पुढे. सुप्रभात मित्रांनो. आता लवडा तू बोलायला देशील तेव्हा ना, बेंचच मध्ये मध्ये बोलतोय. सो सुप्रभात मित्रांनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. थोडं मी लडखळणार आहे, कारण का खूप दिवस पण नाही बोलू शकत. खूप वर्ष झाले राईड करून. मला वाटतं 2 वर्षानंतर, 2 वर्ष किंवा 1.5 इयर नंतर मी निघालो आहे आपल्या राईडला. सो थोडं बोलताना प्रॉब्लेम होईल, हिचकिच होईल. तर जास्त मोठी नाही राईड आहे, 170-190 किलोमीटरची राईड आहे आपली. आता एवढं म्हणजे किती वाजले, 41 झाले. सो काढू का अजून अजून थोडा, एवढा काय उजेड नाही पडलेला आहे. बघूया आता किती वेळ लागतो. पेट्रोल भरलेलं आहे, थोडं महागातलं पेट्रोल भरलं आहे भाई. सगळे बोलतात एवढं महागातलं का पेट्रोल भरलं आहे, पण त्यांना माहीत नाही. थोडी चांगली ॲव्हरेज देते गाडी. आपली गाडी आहे 2022ची, E20 एफिशियंट नाही आहे. आणि शेलचं पेट्रोल म्हणजे थोडं चांगलं देते. काय यांचं चालू आहे, कधीपासून थांबले पेट्रोल भरायला चुत्यापा. 10 मिनटापासून थांबले, 7 वाजले. चला रे जाऊया, उशीर होतो आहे. यांचे ब्रेक्सच संपत नाहीत. असं जर आपण उद्या पोचू. ॲक्च्युली मला माहीत नाही व्हिडिओ बरोबर येतो आहे की नाही, आवाज बरोबर येतो आहे की नाही, कारण का मी काही टेस्ट नाही केला, असंच निघालो आहे चुत्यावर का. भाई साहेब एक मोठा सीन झाला. बेंचो आम्ही एवढा हळू चालवतो आहे 60-70च्या स्पीडवरती, आणि तो तिकडे जर तुम्हाला दिसत असेल भाजीवाला आहे, भेंडी आम्हाला ओव्हरटेक करून पुढे जातो आहे. हा बघा अजून एक रायडर गेलेला आहे, आणि आमचे रायडर एकदम हळू चालवत आहेत पाठी. फुल सेफ. भेंडी रिस्क ना हो, लाइफ में रिस्क नहीं चाहिए भाई साहब. अरे अरे अर्षाचं काय होतं आहे, भेंडी वरतीच जातो आहे. जेवढं वरती खालती ॲडजस्ट करतो तेवढं वरती जातो असं वाटतं. त्यांच्या पहिला राईड 2026चा पहिला राईड आहे, आणि मस्तपैकी सनराईज दिसलेला आहे. तर सध्या तरी तो ह्याच्यात गेला, काय बोलतात ते, बिल्डिंगच्या पाठी गेला. पण सनराईज काय कडक आहे रे भेंचो. एवढ्या वर्षानंतर, 2 वर्षानंतर असं राईड करताना सनराईज दिसतोय. भेंडी कडक वाटतं आहे. फक्त एक कमी आहे, एकच कमी आहे, गाणं ऐकायला भेटत नाही. तो बघा तुम्हाला दिसत असेल सनराईज. भेंचो चुम्मा दिसतोय, चुम्मा. हीच मजा असते राईडची. आणि पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये ही मजा नाही भाई साहेब, खरं बोलतो. फिरायला किती जावा, पब्लिक ट्रान्सपोर्टने जावा, कार जावा. माझ्याकडे कार पण आहे, कार चालवायला मजा येते, पण ही मजा नाही भेटत. भेंडी एवढी मजा येते ना भेंचोत. खूप 2 वर्षानंतर, माझ्यासाठी 2 वर्षामध्ये खूप वर्षासारखे आले. मी गाडी बाईक चालवतो, राईड करतो अशा ओपन प्लेसमध्ये. भेंडी खरं बोलतो यार, का असं म्हणजे वेगळंच एक हे येतं आहे, काय बोलतात ते भेंचो, वेगळंच फील येतं आहे. हा भेंचो सनराईज बघा, सनराईज बघा तुम्ही फक्त, आणि एन्जॉय करा. एवढा असा गोल गोल ऑरेंज चुम्मा, चुम्मा दिसतो भेंचो, चुम्मा ना. रस्ता चुकलेलो, आता आपण बरोबर रस्त्यावर आलो, युटर्न घेऊन ओल्ड मुंबई गोवा हायवेवरती. आता एक हात सोडला तरी पूर्ण गाडी वॉबल करते ते टॉप बॉक्समुळे. एवढं भेंचो ते थांब. व्ह्यू बघा भेंचो, सुंदर व्ह्यू आहे, सुंदर. ओल्ड मुंबई गोवाला ते किती वर्षानंतर आलो आहे भाई या साईडला. जसं तुम्हाला कळेलच आपल्या ह्याच्यावरनं पुढे चाललो आहे. ह्याच्यावरनं आहे विसरलो परत. ह्याच्यावरनं म्हणजे कशावर, आपल्या काय बोलतात ते, व्हिडिओच्या
कियाला आज होतोय भेंचोत आवाजपासून. बघ 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 कसा टाकतोय, घुसायला नाही जागा तरी बघ. भेंडी ही गाडी XUV700 बाप गाडी आहे बाप. हो व्ह्यू बघा भेंचोत, व्ह्यू बघा. आणि आम्ही थांबतच नाही, सगळे फोटो काढतात व्ह्यूमध्ये. आमचे रायडर्स पुढे चाललेले आहेत. काय मजबूत व्ह्यू आहे भेंडी. आणि हा बघा हिरो आमचा. झाले काशी झाली बसून. हिरो बघा फोटो सेशन चालू झालेले आहेत अशा प्रकारे. भाई कडक व्ह्यू आहे कडक. खाली एक पॉन्ड सारखं आहे छोटंसं पाण्याचं आणि पूर्ण व्ह्यू भेंडी. हे आमचे रायडर्स आहेत, ह्या दोघांची बाईक आहे. हा युनिकॉर्न चालवतो, हा प्रो रायडर आहे. प्रो रायडर याला कुठे कुठे लॉंग राईडला कुठे कुठे गेला रे? केरला तामिळनाडू बेंचो तेवढा लॉंग राईडला गेला आहे ना भाई साहेब. हे आपले पिलियन आहेत, ह्याच्या पाठी बसला आहे. हा एड जाऊन माझ्या पाठी बसला आहे. आणि हा तिथे एकटा चालवतो. हा एवढा गरीब रायडर आहे बघा. गरीब रायडर आहे ना, पैसे काढायचे नसतात, असे फाटके वापरतात. सेफ्टी फर्स्ट, समजलं का? तो आता नाश्त्यासाठी बसतोय. नाश्ता आपला पोहे आणि काय रे मिसळपाव. तो आधी नाश्ता करून घेऊया, चाय पिऊया आणि मग फुल चाललेलं आहे. स्टोरीज चालू टाकणं. आता आम्हाला इथे स्टोरीज टाकायला टाईमच भेटत नाही, म्हणून लोक स्टोरीज टाकतात. बाई चाय घेतली एवढी बकवास लागते ना, भोसडा झाला. भोसडा फुल भोसडा झाला. आपला नाश्ता करून झालेला आहे. थोडासा मूड ऑफ झाला कारण का चाय एवढी खास नव्हती. वाजलेलं आहे तो ऑलमोस्ट 9. अजून किती किलोमीटर आहे आपल्याला माहीत नाही, कारण का आज पहिल्यांदा मी मॅप नाही लावला, ह्यांच्या पाठी जातो आहे. आम्ही आता निघालेलो आहे तिकडून आणि गोप्रोचा अँगल थोडा वरती घेतलेला आहे, कारण का वरचा व्ह्यू काहीच येत नव्हता. बघा आता कसा व्ह्यू येतो आहे, चांगला यायला पाहिजे. मागाशी एकदम भारी व्ह्यू होते, बट ते अँगलमुळे मिस झालेले आहेत. आणि आत्ता एक लफडा झाला. नाश्ता काढत होतो जॅकेट नाश्ता करताना, बेंचोत याचा बटनच तुटलं आहे. दाखवतो मला, हे बघा या हाताचं बटनच तुटलेलं आहे. सो थोडासा प्रॉब्लेम होणार आहे मला. सारखं असं करावं लागेल, कारण का ते तुटलेलं. आता जावं लागेल मला घरी गेल्यावर टेलरकडे ते बटन नीट करण्यासाठी. काळजाशी लागतं, जिवाराशी लागतं, जीवाशी जेव्हा असं काहीतरी होतं. कारण का एवढा मेहनत करून घेतलेलं असतं हे सगळं आणि भेंडी वापरल्यामुळे सगळं होतं आहे. सो आता कुठेतरी आहे आपण, एक्झॅक्टली माहीत नाही. पण बेंचोत या रस्त्याचं काम म्हणजे मुंबई ओल्ड मुंबई गोवा कधीपासून चालू आहे. अजून काम पूर्ण झालेलं नाही. अर्धावट रस्ते बनवले आहेत सगळ्यांनी. कधी बनणार रस्ते आणि कधी नीट राईड होणार काय कळत नाही. आणि आता वाजलेले आहेत ऑलमोस्ट 10 वाजलेले आहेत. गरम व्हायला सुरू झालं आहे, थंडी गेलेली आहे. अजून किती किलोमीटर आहे मला काय माहीत नाही. मी यांच्या पाठी चाललेलो, आपला मॅप बीप काय चालू नाही, सो आपल्याला काय माहीत नाही काय चालू आहे. बघूया आता अजून किती वेळ. जेथे जिथे स्टॉप होते ते गरमी एवढी वाटते ना पूर्ण हे असल्यामुळे. आणि हा बघा उडतोय.
तो थोडासा ब्रेक घेतला 5 मिनटासाठी थांबलेलो आणि परत राईड सुरू केला आहे. ॲक्च्युली मागाशी मला लोकेशन नाही माहिती, बट आम्ही आता येताना बघितला कोलाडला आहे आणि मला बाईक स्वॅप झालेले आहेत. म्हणजे बाईक स्वॅप झालं म्हणजे ही बाईक तोच चालवतो जिथे आहे त्याची. आता ही जी स्क्रॅम्बलर आहे तो दुसरा चालवतो आहे, आपला रायडर दुसरा रायडर चालवतो युनिकॉर्नवाला, आणि स्क्रॅम्बलरवाला बसलाय पाठी, त्याची गाडी आहे स्क्रॅम्बलर. आता गरम व्हायला लागला भाई सब, मजबूत गरम व्हायला लागला आहे. जसं जसं टाईम वाढत चालला आहे, जसं जसं टाईम जातो आहे तसं तसं गरम जास्त होतं आहे. प्लस अजून 1.5 तासाचा काय रस्ता दाखवतो आहे, 40-50 किलोमीटरचा. सो मला वाटतं वाजतील आता किती वाजले, आता 11, 10-15 झाले आहेत, 11-12 होतील जाईपर्यंत. बघू आता किती वेळ लागतो आपल्याला. तो आम्ही मेन हायवेवरनं एक लेफ्ट घेतलेला आणि काय सुंदर रस्ता आहे, एकदम गावठाण रस्ता आहे. असं म्हणजे आमच्या गावाची मला आठवण आली थोड्या वेळासाठी. गावी पण नाही गेलो, खूप वर्ष झाले आहेत. आणि इथे मध्ये ट्रॅक आहे, काय कळत नाही आहे चालू आहे की नाही हा ट्रॅक. हे चालू आहे का? जातो ना, जातो मग ठीक आहे. व्हिडिओ चालू आहे आमचा. मला व्लॉग बनवायचा आहे, पण याची एवढी गाण फाटते ना बोलायला. फुल गाण फाटते. फक्त इंस्टाग्राम रील बनवतो, फेमस आहे, एकदम फेमस. भेंडी काय ऐकत नाही. काय तुझं? RX रायडर. आपण फेमस करणार आहे. हे गाडी आल्या माहिती आहे, झिंगाळवरून असतात ते. फुल कडक व्ह्यू आहे आणि यांचं इथे ऑफरोड कशाला, चल सरळ. बेंचोत फुल आता ऑफरोड होणार आहे आणि फुल ऑफरोड. कुठचा रस्ता घेतला यांनी काय माहिती भेंडी. आणि लफड्या अशी झाले आहेत की बेंचोत मी टॉप बॉक्स लावला आणि ऑफरोड करायचा टॉप बॉक्सवर, काय झवेल पूर्ण माझी. हे रस्ता बरोबर आहे ना? काय व्ह्यू आहे भेंडी. आणि इथं गाडी बघा, लाईन अप फुल मस्त दिसतंय एकदम. आता यांचे फोटो सेशन सुरू झालेले आहेत. काय करतोय तू ते सांग अगोदर. हे व्हिडिओ ना चालू येतो इकडे. चालू का बंद करा यार. खूप वेळ टाइमपास केला आम्ही, ऑलमोस्ट अर्धा 1 तास झालेला आहे. खूप फोटो व्हिडिओज रील्स काढण्यासाठी. आता ज्या डेस्टिनेशनला जायचं आहे त्या डेस्टिनेशनसाठी निघालेलो आहे. फुल ऑफ रोडिंग बाय, फुल ऑफ रोडिंग. बोलतोय मी मागासपासून, मी व्हिडिओ चालू नाही करणार
पण आयझवली एवढा भारी सुंदर रस्ता आहे ना, खरंच बोलतो भेंडी खरंच सुंदर रस्ता आहे आणि गाडी पण पळवायला एवढी मजा येते ना. जर तुम्हाला दिसत असेल हाय साप काय रोड आहे 30-40 किलोमीटरचा. असं वाटतंय खरंच बोलतो असं वाटतंय कोकणात आलं आमच्या इकडे. असा सुंदर रस्ता आहे. नेक्स्ट टाइम फुल कोकण राईड एक करायची आहे. बघूया आता कसं प्लॅन जमतो. बघू लवकरच. हा बोल आई सवली भेंडी डोक्याची आई भेंडी सवली आहे नको. पूर्ण भेंचो. शिवेचा. फुल टायर पंक्चर झाला आमचा. पडता पडता वाचलोय. सरकलोच असतो थोडा हळू स्पीडमध्ये होतो म्हणून वाचलो, नाहीतर गेलोच होतो. आणि ते पण इकडे हे बघा पूर्ण चढणवर होतो, घाटात आहे आणि इथे काहीच नाही आजूबाजूला. पाठवलं एकाला. हा माणूस होता भाई पाटी. हा माणूस होता पिलियनला हा होता. नशीब आम्ही दोघंही वाचलोय. आता गेलो असतो. आता बघा किती वेळ लागतोय. मग सोडते परत साईडला. हा बघा बसलाय कसा तपाला. तर बोलतो आता इकडेच होणार रायगड. राईडला असं जाणार ना कोकणात तेव्हा गाडी पहिले चेक करून घ्यायची. असं नसतं रे. एवढा गरमीत पण थंडी वाजते बघा. काय फुल थंडी वाजते म्हणून हे काय ते उडी घालून बसलाय कधीपासनं बघा. आमचं शेट काहीच नाही. आहे एक बॉटल आहे पिऊ शकतो. हा आम्ही आता सध्याला मॅप्रो पित आहे. तुम्ही येताय यावे. मला पण दे मॅप्रो. काय झालं परत बोल. तू चेंज काय केलं रे. पिलियन त्याच्या मागे बसलेलं एवढे लावले एका मित्राने असते आज. हा काय मजा आली सांग. काय शॉट झाला तो 80च्या स्पीडला एवढे लावले. काय केलं नाही असं घाप करून गाडी इकडे. दुसऱ्याच्या राऊंड मध्ये गेला. दुसऱ्याच्या ग्राउंड मध्ये गेला. पहिला गेला आणि डायरेक्ट टायर असा उतरावे गपचूप. अरे तो एवढं घाटात पण पळवतो गप्पा पळवतो. एवढ्या घाटात कळत नाही कुठे लगेच टर्न आहे गपकन नाही इकडे. क्लास आपला टायर लागलेला आहे आणि आपण आता निघालोय. भेंडी बरं मी गाडी हाणली नाही वरती, चढलीच नसती गाडी. भेंडी मजबूत घाट आहे मजबूत. हे थांब. खाली घेर मध्ये टाक गाडी. घेर गरम नव्हती ना गाडी. ना ब्रेक गाडी. अरे गाडी गरम नव्हती म्हणून ती थांबली. तू मागच थांब. चल चल. अरे गाडी गरम नव्हती.
फुल डेंजर घाट आहे.